आपल्याला दिसते ना, ते एकदा बोलून राहिलेलं नाही. अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलले, सुप्रियाताईंबद्दल बोलले, जयंत पाटील साहेबांबद्दल बोलले, आमदार रोहितदादा पवारांबद्दल बोलले. जेव्हा अजितदादा आमच्याकडे होते तेव्हा त्यांच्याबद्दल देखील बोलत होते. आणि एक ठरवून टार्गेट केले जाते म्हणजे आणि त्यांना कोणतरी प्रोत्साहित करतंय. असे बरेचसे भारतीय जनता पार्टीमध्ये असे वाचाळवे निर्माण केलेले आहेत की आता काल राहुल गांधींनी मतचोरीचा सगळं ते भांडाफोड केलं आणि तेव्हा हे कुठेतरी अशी काही ते वक्तव्य आणि जाणूनबुजून केलं जातं. म्हणजे दिशाभूल करण्याचं काम एका बाजूने करायचं हे भारतीय जनता पार्टी हे सगळ्या गोष्टी ठरवून करते. आता तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहते पण याचा जनता विचार पण करते. विकासाच्या अजेंड्यानंतर हे बोलतच नाही. आता जाणून बुजून जयंत पाटील साहेबांना का टार्गेट करतात? मागच्या अनेक दिवसापासून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये खेचण्यासाठी त्यांना ईडीची कारवाई केली जाते. त्यांना सभागृहामध्ये बोलू द्यायचं नाही. त्यांना तिला निलंबन केलं जातं. त्यांच्यावरती असे आघोरी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्यावर वक्तव्य करून हीन पातळीची म्हणजे आता त्यांच्यावर टीका केली पण त्याच्या आई वडिलांना देखील टीका केली. यांना माहिती आहे का राजाराम बापू पाटलांचं या महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये किती मोठं योगदान आहे. त्यांच्या आणि वसंतदादा पाटलांचे देखील मतभेद होते. राजकीय होते, वैचारिक होते. ते अशा कधी खालच्या पातळीवर जाऊन बोलले नाही. आज त्यांच्या